जर घरातील सर्व सदस्य एका हॉलमध्ये बसलेले आहेत आणि अचानक दरवाजाची बेल वाजते, तेव्हा प्रश्न पडतो की दरवाजा कोण उघडणार. तर सगळ्यात पहिले जो व्यक्ती दरवाजा उघडायला जातो तो व्यक्ती असतो वाताचा. वात प्रकृतीचे व्यक्ती अजून कोणत्या कोणत्या गुणाचे असतात ते जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या डॉक्टर सविता व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आहे. परवाच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकृतीबद्दल माहिती घेतली. प्रकृती व्यक्तीची ही एक स्वभाव गुण असते. प्रकृती निर्मितीसाठी कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश असतो, कोणत्या घटकांचा त्याच्यावर प्रभाव पडतो, या सर्वांची माहिती आपण बघितली. आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त वात प्रकृतीच्या व्यक्तींचे काय गुण असतात, त्यांची काय विशिष्ट शारीरिक आणि मानसिक लक्षणे असतात हे जाणून घेणार आहोत. तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच बघत असताल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. हिताहितम सुखम दुःखम आयुस्तस्य हिताहितम मानं च तच्च यत्रोक्तम आयुर्वेदः स उच्यते. आयुर्वेद हे फक्त शास्त्रच नाही, हे असे शास्त्र आहे जे आपल्यासाठी, आपल्या जीवनासाठी काय हितकर आहे, काय अहितकर आहे, तसेच काय पथ्यकर आहे, काय अपथ्यकर आहे. ही एक जीवन जगण्याची अशी एक शैली आहे ज्यामध्ये रोगांपासून आपण आधीच प्रिव्हेन्शन म्हणजेच बचाव करू शकतो, किंवा रोग झाले तर त्याचा उपाय ह्या शास्त्रामध्ये सांगितला आहे. जर आपल्याला आपली प्रकृती माहीत असली तर त्यायोगे आपण काय पथ्य पाळावे, कोणते रसायन आपल्यासाठी चांगले आहे, कोणत्या गोष्टी आपण टाळाव्यात हे आपल्याला समजतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आपली प्रकृती माहीत असणं गरजेचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वात प्रकृतीचे गुण, लक्षणं, त्यांची मानसिक काय लक्षणे दिसतात हे सांगणार आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण वाताचे वृक्ष, शीत, खर, लघु, सूक्ष्म यासारखी गुणांचा बद्दल माहिती बघितली. वात प्रकृतीच्या व्यक्तींच्या शारीरिक लक्षणांमध्ये व मानसिक लक्षणांवर या गुणांचेच अनुरूप लक्षणे दिसून येतात. सुंदर संहितेमध्ये वात प्रकृतीच्या लोकांचे वर्णन करताना अल्पकेशः कृशो वृक्षो वाचालश्चल मनसा आकाशचारी स्वप्नेषु वात प्रकृतिको नरहा असं वर्णन केलं आहे. तर वात प्रकृतींचे जे लोक असतात त्यांना ऑलरेडीच जन्मतःच केस हे कमी असतात आणि त्यांचे जे केस असतात ते थोडेसे रुक्ष असतात. बऱ्याच जणांचे कर्ली हेअर्स असतात. त्यानंतर हे लोकांची जी स्किन असते ती खूप ड्राय असते. कितीही मॉइश्चरायझर लावलं तरीसुद्धा रोजच्या रोज ती स्किन ड्रायच असते. अशा लोकांसाठी मॉइश्चरायझरच्या बाटल्या संपतात, पण ती स्किन ती ड्रायच राहते. त्यानंतर हे लोक इतके बडबडे असतात की तुम्ही जर फोन केला फक्त कसं आहे म्हणून विचारायला, तर ह्या कसं आहे यापासून सुरू होऊन संभाषण 1 महिन्याच्या आधीपर्यंतचं पूर्ण इतिहास सांगितला जातो. इतकं लॉंग ते संभाषण जातं. म्हणजेच याचाच अर्थ ही लोक खूप बडबडी असतात. वात प्रकृतीचे लोक हे अंगकाठीने बारीक असतात. यांनी कितीही जेवण केलं, कितीही खाल्लं तरी सुद्धा त्यांचं जे शरीरयष्टी आहे ती बारीकच असते. बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की अरे आपण इतकं खातो तरी सुद्धा आपल्याला अंगाला लागत नाही, परंतु हे त्यांच्या वातगुणांमुळे, वाताच्या गुणामुळे, वात प्रकृतीचे असल्यामुळे त्यांचं अंगयष्टी ही कृश असते. त्यानंतर ह्या लोकांचं चपळ खूप असतात. जर आपण ग्रुपमध्ये आपल्या एखादं डोंगर चढायचं घेतलं तर सगळ्यात आधी चढणारे हे वाताचेच व्यक्ती असतात. वात प्रकृतीच्या लोकांना जेव्हा स्वप्न पडते तेव्हा ह्या स्वप्नामध्ये ते आकाशामध्ये फिरत आहोत असं त्यांना, म्हणजे आकाश वगैरे यासारखे स्वप्न पडत असतात. सुश्रुत संहितेमध्ये
वात प्रकृतीच्या लोकांना ससा, बकरी, उंदीर यासारखी यांची जे लक्षणं आहेत त्याप्रमाणे हे वात प्रकृतीचे लोक असतात असं सांगितलं आहे. हे वात प्रकृतीचे लोक ह्याच प्राण्यांसारखे चपळ असतात पण थोडेसे घाबरट असतात. चरक संहितेमध्ये सुद्धा अशाच प्रकारे वात प्रकृतीचे वर्णन केले आहे. ह्या लोकांचे शरीर हे रुक्ष असते, ड्रायनेस जास्त असतो, शरीर यष्टीने बारीक असतात, त्यांची हाईट ही थोडी जास्त असते. ही लोक कृश असल्यामुळे त्यांच्या ज्या शिरा असतात, कंडरं असतात त्या एकदम स्पष्ट उठून दिसतात. अशा लोकांचं रक्त काढताना सुद्धा किंवा व्हेन फ्लो लावताना सुद्धा खूप इझी जातं. शरीरातील वृक्षतेमुळे ह्या लोकांचे ओठ फाटलेले असतात, तळपायांना सुद्धा भेगा पडलेल्या असतात. कितीही क्रीम लावल्या तरी ह्या भेगा ज्या आहेत त्या लवकर भरून येत नाही. वात प्रकृतीच्या लोकांचे जी दाढी, मिशी, बाकी आयब्रोचे केस, बाकी हे जे केस, लोम, ते सर्व वृक्ष असतात. यांची नख सुद्धा थोडे वृक्ष असतात, सारखे सारखे तुटतात. त्यानंतर ह्या लोकांचे डोळे थोडेसे धुसर असतात. झोपल्यानंतर त्यांचे डोळे असे उभारलेले दिसतात. वात प्रकृतीच्या लोकांचा आवाज सुद्धा वाताच्या गुणासारखा थोडासा वृक्ष असतो. त्यांचा स्वर हा जरजर असतो. ही लोक थोडं थांबून थांबून बोलतात. ही लोक नेहमी आपलं कोणतं ना कोणतं अंग असं फडकत असतं, असं कुणाकुणाला असते अशी सवय असं करायचं, किंवा हाताचे किंवा पायाचे बोटं हलवणे, कुठलं ना कुठलं अंग प्रत्यंग हे हलवत असतात. ही लोक खूप फास्ट चालतात आणि लवकर पोचतात. त्यानंतर ह्यांच्या जेव्हा हे चालतात तेव्हा सांध्यांमध्ये एक कटकट आवाज सुद्धा येण्याचे चान्सेस असतात. वाताचा शीतगुण असल्यामुळे ह्या लोकांना थंडी जास्त सहन होत नाही, किंवा थंडीच्या काळामध्ये यांना थोडंसं गाठरल्यासारखं होतं, त्यामुळे कंपसुद्धा तयार होतो. अशा लोकांना जेव्हा दाताची सेन्सिटिव्हिटी टूथ बोलतात ते सुद्धा असतं. ह्या लोकांना भूक सुद्धा कमी लागते, किंवा कितीही खाल्लं तरी त्यांना वजन वाढत नाही. वात प्रकृतीच्या लोकांना आंबट आणि खारट पदार्थ खायला खूप आवडतं. ह्या लोकांच्या शरीरामध्ये उष्णता थोडी कमीच असते, अंग नेहमी थोडंसं थंड थंडच वाटतं. तसेच ह्या लोकांचं बल देखील कमी असतं, आयु कमी असते. आता आपण वात प्रकृतीच्या लोकांची मानसिक लक्षणं काय आहेत ते बघूयात. वात प्रकृतीचे जे हे लोक असतात, त्यांना एखादं काम सांगितलं की पटकन विदिन सेकंद ते कामाला लागतात आणि आपलं काम एकदम फास्ट करतात. अशा लोकांना जेव्हा समजा शाळेमध्ये मुलं असेल, काही शिकवलं तर त्यांना ते लवकर लक्षातही राहतं, परंतु स्मृती त्यांची अल्प असल्यामुळे ते लवकर विसरूनही जातात. ही लोक खूप बडबड करणारी असतात, परंतु मनाने थोडेसे कमजोर असतात. ही घाबरट असल्यामुळे यांना धैर्याची कामं जमत नाही, किंवा कुठेही अंधार असेल किंवा एकांत असेल तर अशा ठिकाणी ही लोक घाबरतात. त्यानंतर यांना मित्रपरिवार हा कमी असतो. बडबड करणारे जरी असले तरी यांची मैत्री जी आहे ती लॉंग टर्म टिकणारी नसते. हे थोडेसे कृतघ्न प्रकारची व्यक्ती असतात, त्यामुळे त्यांची मैत्री ही जास्त टिकत नाही.
वातप्रकृतीची लोक ही नास्तिक असतात, दुसऱ्यांचं मत्सर करणारी असतात, द्वेष करणारी असतात, चोरी करणारी असतात. यांच्या स्वप्नामध्ये पर्वत दिसतात, झाडे दिसतात, तसेच स्वतःला आकाशामध्ये उडत आहोत असा यांना भास होतो. अशा प्रकारची स्वप्न यांना पडतात. आता जाणून घेऊयात की वातप्रकृतीच्या लोकांना कोणत्या प्रकारचे विकार होण्याचे जास्त चान्सेस असतात. चरक संहितेमध्ये वाताचे एकूण 80 आजार सांगितले आहेत. ते मी तुम्हाला पटापट सांगणार आहे. नख फुटणे, हातापायाला भेगा पडणे, पाय दुखणे, चालताना पावले व्यवस्थित न पडणे, पाय बधीर होणे, पाय आणि जंघा यांचा जो संधी आहे तो निष्क्रिय होणे, पायाच्या घोट्याला गाठ आल्याप्रमाणे सुजणे, पोटऱ्या दुखणे, सॅटिकासारखं वेदना होणे, गुडघ्यामध्ये फुटल्याप्रमाणे वेदना होणे, गुडघे ढिले होणे, मांड्या ताठणे, मांड्या गळून जाणे, गुद बाहेर येणे, पांगळेपणा येणे, गुदामध्ये वेदना होणे, जे वृषणस्थ अंडग्रंथी त्यावर चढणे, शिश्न ताठर होणे, ओटीपोटामध्ये दुखणे, फुगणे, माकडहाडात किंवा कटीच्या खालच्या भागामध्ये फुटल्याप्रमाणे वेदना होणे, फुटीर मलप्रवृत्ती होणे, वायूची ऊर्ध्वगती होणे, लंगडेपणा येणे, कुबड निघणे, बुटकेपणा असणे, कंबर धरणे, पाठ खांदे हे जकडल्यासारखे होणे, पाठ धरणे, पोट आवळल्यासारखे वाटणे, हृदय कार्यक्षम न राहणे, हृदयाचा आकार वाढणे, छातीमध्ये फुरफुरल्याप्रमाणे संवेदना होणे, छाती दाटून येणे, दंड सुकणे, मान पुढून जखडणे, मान मागून जखडणे, घसा धरणे, हनुवटी फुटणे, ओठ फुटणे, डोळ्यामध्ये वेदना होणे, दात फुटणे, दात ढिले होणे, बोलता न येणे, अडखळत बोलणे, तोंड तुरट होणे, तोंडाला कोरड पडणे, चव न कळणे, वास न येणे, कानामध्ये दुखत राहणे, नसलेला शब्द ऐकू येणे, आवाज आहे त्यापेक्षा मोठा वाटणे, अजिबात ऐकू न येणे, पापण्या ताठणे, पापण्या संकुचित होणे, तिमीरसारखे डोळ्याचे विकार होणे, डोळे दुखणे, डोळे तारवटणे, भुवया वर चढणे, शंखप्रदेशी वेदना होणे, कपाळाच्या ठिकाणी दुखणे, डोके दुखणं, केसांमध्ये भांग पडणं म्हणजे केस कमी असणं, तोंड वाकडे होणं, यालाच फेशियल पाल्सी असं म्हणतात. त्यानंतर एकांग रोग, सर्वांग रोग, आक्षेपक म्हणजे झटके येणे, सर्वांग ताठणे, अंधारी येणे, कापरे सुटणे, चक्कर येणे, खूप जांभई येणे, उचक्या येणे, मन खिन्न होणे, फार बडबड करणे, शरीरामध्ये खूप ड्रायनेस रुक्षता येणे, पारुष्यता येणे, शरीराचा रंग शावरून वर्णाचा भासणे, झोप न येणे, चंचलत्व वाढणे, कधी पक्षवद म्हणजे अर्धांगवायूचा झटका येणे. अशा प्रकारे वाताचे 80 नानात्मक व्याधींचे वर्णन चरक संहितेमध्ये केले आहे. वातविकाराची चिकित्सा कशी करावी हे मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंच आहे. यामध्ये वातघ्न, धातुवर्धक, रसायन व वाजीकरण कल्पांचा उपयोग केला जातो. आहारविहाराचे पथ्य ते सुद्धा मी सांगितले आहे. तर अशा प्रकारे ही वातप्रकृतीची लक्षणे मी आज तुम्हाला सांगितली. यामध्ये शारीरिक लक्षणं कोणती, मानसिक लक्षणं कोणती, यापैकी तुमच्यामध्ये कोणती लक्षणं दिसतात ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूयात. पित्त प्रकृतीच्या व्यक्तींचा काय स्वभाव गुण आहे, काय शारीरिक लक्षणं आहेत हे बघण्यासाठी. तेव्हा स्वस्त खा, मस्त रहा, आयुर्वेद जवळ करा. थँक्यू.